आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वात आज उपवर्गीकरणाविरोधात महामोर्चा. बॉम्बे हॉस्पिटलच्या मागे मेट्रो सिनेमाजवळ मोर्चा. गुणरत्न सदावर्तीही मोर्चात सहभागी होणार. उपवर्गीकरणाच्या नावावर शिंदेंनी राजकारण करू नये, सदावर्तींची टीका. आमदार रोहित पवारांची कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. काल रोहित पवारांचं छत्रपती संभाजीनगरात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आंदोलन. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील चिमुकलीला अखेर न्याय. नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा. फास्ट ट्रॅक कोर्टाचा ऐतिहासिक निकाल. नसरापूर प्रकरणात 55 दिवसात निकाल. पीडित कुटुंबियांना निकालाच्या वेळी कोर्टात अश्रू अनावर. फाशीची अंमलबजावणी झाल्यावरच माझं खरं समाधान होईल. नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची कोर्टाच्या निकालानंतर प्रतिक्रिया. तर आम्हाला हवी तीच शिक्षा आरोपीला मिळाली. न्याय व्यवस्थेवरती विश्वास. पीडितेच्या आईची प्रतिक्रिया. नसरापूर निकाला प्रकरणी मुख्यमंत्र्यांचं सभागृहात निवेदन. कोर्टाचे मनापासून आभार. विक्रमी वेळेत खटला चालला. नवीन उदाहरण कोर्टानं आपल्या समोर मांडलं. फडणवीसांचं वक्तव्य. तर तपास यंत्रणांचंही फडणवीसांकडनं कौतुक. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आरोपीला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. अशा प्रवृत्तींना ठेचण्यासाठी फाशीची आवश्यकता होती. कोर्टासह पोलिसांचेही आभार. उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. भीमराव कांबळेला पुण्यामध्ये भर चौकात फाशी द्या. खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. तर अशा शिक्षेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल. मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. फडणवीस पंतप्रधानपदी बसत असतील तर आमचा पाठिंबा. महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधानपदी जात असेल तर सोबत शिवसेना का नसावी. उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य. शहासेना सुपारी घेऊन काम करते. फडणवीसांना संपवण्यासाठी शिंदेंना सुपारी दिली आहे. उद्धव ठाकरेंची शिंदेंच्या शिवसेनेवर टीका. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भविष्याबद्दल फार काळजी करू नये. त्यांनी त्यांच्या पक्षाची काळजी करावी. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. मी माझ्या वडिलांचा फोटो वापरून 9 खासदार निवडून आणले. शिंदेंची शिवसेना म्हणजे बिनबापाचा पक्ष. उद्धव ठाकरेंची टीका. यांच्या वडिलांचा पत्ता नाही आणि मुलाला मंत्री करायचे. उद्धव ठाकरेंची शिंदे पिता पुत्रावरती टीका. तर एकनाथ शिंदे वरळीमध्ये दारोदारी फिरल्यामुळे तुमचं शेंबडपोरगा आमदार झालं. श्रीकांत शिंदेंवरील टीकेनंतर नरेश म्हस्केंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. उद्धव ठाकरेंची फुटीर खासदार भाऊसाहेब वाकचौरेंच्या मतदारसंघात सभा. उद्धव ठाकरेंकडनं भाऊसाहेब वाकचौरेंचा खाऊ साहेब असा उल्लेख. जवळची माणसं का सोडून जात आहेत याचा ठाकरेंनी अभ्यास केला पाहिजे. काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवलेली सेना एकनाथ शिंदेंनी वाचवली. योगेश कदम यांचा ठाकरेंवर निशाणा. अर्थखातं आपल्याकडे नसल्यामुळे विकास कामं रखडलेली नाहीत. लवकरच अर्थखातं आपल्याकडे येईल. बारामतीमध्ये जय पवार यांचं वक्तव्य. टीईटी पेपरफुटी विरोधात काँग्रेसनं दादा भुसेंना काळे झेंडे दाखवले. विधानभवनाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन. आंदोलन करणारे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. टीईटी पेपरफुटी प्रकरणी विरोधक सभागृहात आक्रमक. पेपरफुटीचे घोटाळे सरकार पुरस्कृत आहेत का. विजय वडेट्टीवारांचा सवाल. पेपरफुटी प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी. टीईटी फेरपरीक्षा पारदर्शक पद्धतीनं घेतली जाईल. फेरपरीक्षेसाठी कोणतेही शुल्क घेतलं जाणार नाही. भुसेंची घोषणा. तर मकोका अंतर्गत कारवाई होईल. त्यासाठी कायद्यात आवश्यक बदलासाठी हालचाली सुरू. भुसेंची सभागृहात माहिती. टीईटी पेपरफुटी प्रकरणी एसआयटी पथकं दिल्ली, बिहार, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात रवाना. मुख्य सूत्रधार आणि इतर आरोपींचा शोध सुरू. आतापर्यंत 3 अटक. शेतकरी कर्जमाफी ही फसवणूक. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू ही फक्त मतं मागण्यासाठी घोषणा होती. विधानसभेत विजय वडेट्टीवार यांची टीका. कर्जमाफीच्या शासन निर्णयात काही दुरुस्ती गरजेची. शासन निर्णयातील दुरुस्ती होण्यासाठी वेळ लागेल. निर्णयात दुरुस्ती झाली तर अधिक शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफी जाऊ शकेल. बच्चू कडूंचं वक्तव्य. पीक विम्यासाठी 30 जून ऐवजी 15 जुलैपर्यंत मुदतवाढ द्या. भाजप आमदार मनीषा चौधरी यांची विधानसभेत मागणी. तर पीक विम्यासाठी शेतकऱ्यांकडे कमी कालावधी असल्यामुळे मुदतवाढीची मागणी.
कर्जमाफी इतिहासात कायम लक्षात राहावी यासाठी अटी रद्द करा. पुरवणी मागणीवरील चर्चेदरम्यान जयंत पाटलांची मागणी. तर 1,53,037 कोटी प्रत्यक्षात खर्चच केलेले नाहीत तर पुरवण्या मागण्या कशाला आणता? जयंत पाटलांचा सवाल. विरोधी पक्षाच्या बाकावर 4 जण उपस्थित होते. माणसं नसलेल्या बाकाशी बोलू का? विधानसभेतील सत्ताधाऱ्यांच्या अनुपस्थितीवरनं आव्हाडांची टीका. विधानसभेत सर्वसामान्यांचे प्रश्न मांडताना सुनील प्रभू आक्रमक. केवळ आमदार खासदार फोडून सरकार चालत नाही. सुनील प्रभूंचा सरकारवर निशाणा. खासदार ओमराजे निंबाळकर आणि तानाजी सावंतांची फडणवीसांसोबत चर्चा. अॅडव्होकेट निलेश देशमुखही वर्षा बंगल्यावर. चौघांमध्ये तासभर वर्षा बंगल्यावर बैठक. विकास कामांसाठी भेट घेतल्याची माहिती. निलेश देशमुखांनी गावातील विकास कामांबाबत मुख्यमंत्र्यांची चर्चा केली. चरणगाव ते अंबाशी आणि चरणगाव ते सायवाणी रस्त्यासाठी 10 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची देशमुख यांची मागणी. उपसभापती पदासाठी निवडणूक जाहीर. 1 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता निवडणूक होणार. 30 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ, तर दुपारी 1 वाजेपर्यंत होणार छाननी. राज्याला अल निनोचा परिणाम भोगावा लागेल. सरकारनं नियोजनाची जबाबदारी नीट निभावलेली नाही. संपूर्ण महाराष्ट्रात रेल्वेनं पाणी आणावं लागेल अशी परिस्थिती. नाना पटोलेंचा निशाणा. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर यवतमाळमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. यवतमाळ तालुका प्रमुखासह 15 जणांनी राजीनामे दिले. राजीनामा दिलेले 15 पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. लोहगड हत्या प्रकरणातील आरोपी सिया आणि चेतन चौधरीला 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मावळ कोर्टात सुनावणी. दरम्यान केतनसोबतचा मुक्काम टाळता यावा म्हणून सियानं हत्येचा कट रचल्याची माहिती. नाशिकच्या बागलांमध्ये मटण खाऊन दही खाल्ल्यानंतर महिलेचा मृत्यू. दही खाल्ल्यानंतर दाम्पत्याची प्रकृती बिघडली. पती शांताराम व्याळीस यांच्यावर उपचार सुरू. भायखळ्यातील विषारी गोळ्या वाटपाचं प्रकरण. आरोपी फैयाज प्रेमजीला 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. 14,900 विषारी गोळ्या आरोपीकडनं जप्त. पोलिसांची माहिती. दान चोरी प्रकरणानंतर राम मंदिर ट्रस्टची 6 जुलैला बैठक. नवीन 3 सदस्यांना राम मंदिर ट्रस्टवर घेतलं जाण्याची शक्यता. चंपतराय आणि अनिल मिश्रा यांना ट्रस्टमधनं काढून या 3 सदस्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता. नोकरीच्या आमिषानं बीडमधील तरुण गोल्डन ट्रायंगलच्या जाळ्यात. भारतातील 800 आणि महाराष्ट्रातील 25 तरुण म्यानमार थायलंड सीमेवर ओलीस. मानवी तस्करी आणि सायबर फसवणुकीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश. बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणाला नवं वळण. विलास घुलेचा मित्र उमेश मानेकडनं अत्याचार करण्यात आल्याची एका महिलेची तक्रार. रमेश घुलेनं धमकावल्यामुळे पोलिसात तक्रार न केल्याचा दावा. 10वीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्रातून तात्पुरती सूट. सीबीएसई विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. शाळांमध्ये पायाभूत सुविधा आणि भाषा शिक्षकांची कमतरता असल्यामुळे मुभा. 30 जूनपर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट बसवा, अन्यथा कारवाई होणार. 1 जुलैपासून नियमभंग करणाऱ्यांवरती पोलीस आणि परिवहन अधिकाऱ्यांकडून कडक कारवाई. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 जुलैला. आरोपी जयराम चाटेच्या जामीन अर्जावर दोन्ही बाजूने युक्तिवाद. सरकारी पक्षाचा जयराम चाटेच्या जामीन अर्जाला विरोध. मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात 1.5 लाखांहून अधिक खटले प्रलंबित. खटल्यांच्या सुनावणीतील विलंबाबद्दल कायदेतज्ञांकडून चिंता व्यक्त. स्थगिती आदेश आणि कागदपत्रांची कमतरता तसंच वकिलांच्या अनुपस्थितीमुळे हजारो खटले रखडले. उंदरांचा प्रादुर्भाव. मुदतबाह्य अन्न आणि अस्वच्छ स्वयंपाकघर आढळलंय. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं मुंबईतील 6 उपहारगृहांचे परवाने निलंबित केले. मुंबईचा पाणीपुरवठा विस्कळीत न होण्यासाठी उपाययोजना. भांडूप संकुलातील जलशुद्धीकरण प्रकल्पात विद्युत उपकेंद्राच्या ठिकाणी पॉवर ट्रान्सफॉर्मर उभारला जाणार. भविष्यात एखाद्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला तरी पाणीपुरवठा ठप्प होणार नाही. मुंबईमध्ये निवृत्त बँक अधिकाऱ्याला सायबर चोरट्यांनी 1.5 कोटींना फसवलं. फेसबुकवरती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची बनावट जाहिरात लावत गुंतवणूक करण्यास लावलं आणि महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांकडून अधिक तपास सुरू. महाराष्ट्रभर 1 जुलैपासून एचएसआरपी नसलेल्या वाहनांना 1,000 रुपयांचा दंड. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून राज्यव्यापी मोहीम. नियमांचं पालन न करणाऱ्या वाहनांना अनेक आरटीओ सेवा नाकारल्या जाणार. एसटीच्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांना महिनाभराचा अल्टिमेटम. उत्पन्न वाढीसाठी सरकारची कठोर भूमिका. महिन्याभरात अपेक्षित उत्पन्न न वाढल्यास अधिकाऱ्यांची बदली, पदोन्नती किंवा थेट निलंबनासारखी कारवाई होणार.
विदर्भातील शाळा आजपासून सुरू. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रवेशोत्सवाचं आयोजन. नागपूरच्या बछराज व्यास शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं औक्षण करून जल्लोषात स्वागत. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत आणि विठी मामाच्या जयघोषात पालखीचं प्रस्थान. त्र्यंबकेश्वरमधनं महादेव पालखीचंही प्रस्थान. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील रथाच्या बैलजोडीवरनं सुरू असलेला वाद अखेर मिटला. यंदा आळंदीतील रानवडे कुटुंबातील तिघांच्या बैलजोडींना विविध टप्प्यामध्ये रथ ओढण्याचा मान. शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी आज वाशिमच्या रिसोड शहरात दाखल होणार. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी शहरात जय्यत तयारी. यंदा महाप्रसादासाठी तब्बल 40,000 लाडू तयार करण्यात आलेत. भीमाशंकरच्या परिसरात गेल्या 2 दिवसांपासून पाऊस सुरू. पावसामुळे प्रवाहित भीमा नदीला आलेल्या प्रवाहाचं ओटी भरून विधिवत जलपूजन. भीमा नदी प्रवाहित झाल्यामुळे शेतकरी, नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये समाधानाचं वातावरण. अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील मेघा नदीला पूर. आठवडी बाजारात पाणी शिरून मोठं नुकसान. नदीची संरक्षक भिंत तुटून पाणी बाजारात शिरलं. सलग दुसऱ्या दिवशी चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस. धरणं, नद्या आणि जलस्रोतांमधील पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे नागरिकांसह उद्योजकांना दिलासा मिळालाय. बीडच्या अनेक भागात दमदार पावसाला सुरुवात. दमदार पाऊस झाल्यामुळे पेरणीला सुरुवात, तर काही भागात पावसाची प्रतीक्षा. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात जोरदार पाऊस. दमदार पावसामुळे खोळंबलेल्या पेरणीच्या कामांना शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा. पहिल्याच पावसात पूर्णा येथील तहसील कार्यालयाच्या छताला गळती. कार्यालयात पाणी साचत असल्यामुळे लाखो रुपयांचं फर्निचर खराब होण्याची शक्यता. भंडाऱ्यामध्ये वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू. बेटाळ शिवारातील घटना. शेतात खरीप हंगामाचं काम करत असताना शेतकऱ्याचा मृत्यू. भंडाऱ्यात वीज पडून आतापर्यंत 5 शेतकऱ्यांचा मृत्यू. अंबरनाथमधील लोकनगरी परिसरात रिक्षावरती मोठं झाड कोसळले. दुर्घटनेत रिक्षामध्ये बसलेला एक वयोवृद्ध प्रवासी जखमी. धुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये अवघा 31% पाणीसाठा. मध्यम प्रकल्पात 35% तर लघु प्रकल्पात अवघा 23% जलसाठा शिल्लक. इगतपुरी तालुक्यातील धरणांनी तळ गाठला. 11 प्रकल्पांमध्ये केवळ 20%पेक्षाही कमी पाणीसाठा शिल्लक. गेल्या वर्षी हाच पाणीसाठा तब्बल 38% इतका होता. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेत भंगाराचा विषय गाजला. पालिका अधिकाऱ्यांनी काढलेल्या भंगाराच्या निविदा वादाच्या भोवऱ्यात. ई निविदा न करता टेंडर दिल्यामुळे नगरसेवक संतापले. छत्रपती संभाजीनगरातील लाखेगाव महिला मारहाण प्रकरणात 7व्या आरोपीला लवकरच अटक करणार असल्याची पोलिसांची माहिती. आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली. बीडच्या माजलगावमधील तालखेड परिसरात 33 वर्षीय तरुणाची हत्या. धारदार शस्त्रानं वार करून विकास वाघमोडे या तरुणाची हत्या. कल्याण पश्चिमेतील एनआरसी कंपनीच्या थकबाकी मालमत्ता कर वसुलीवरनं गोंधळ. नगरसेवक राहुल कोट आक्रमक. केडीएमसीच्या महासभेत अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे ठाकरेंच्या नगरसेवकांचा सभागृहात ठिय्या. जळगावच्या जामनेरमध्ये 40 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार. देऊळगाव कापूसवाडी रोडवरील जंगलामध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार. 2 तरुणांनी महिलेवर अत्याचार केल्याची पोलिसांची माहिती. 14 आरोपींना अटक करण्यात आली. माजी मंत्री संदीप नाईकांचा बेलापूर विधानसभेत जनता दरबार. भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या बेलापूर विधानसभा मतदारसंघात गणेश नाईकांनी जनता दरबार घेतला. पंढरपुरात उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याविरोधात आंदोलन. शिंदेंमुळे फडणवीसांच्या अडचणी. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा शिंदेंच्या शिवसेनेकडून निषेध. टीईटी पेपरफुटीवरनं ठाण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीवरनं विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार.